फैजाबादमध्ये राहणाऱ्या गुमनामी बाबा उर्फ भगवानजी यांच्याकडची विदेशी घड्याळ जिल्हा ट्रेझरीमधून मिळाली। ओमेगा आणि रोलेक्सची घड्याळ आहेत, तसंच एक पॉकेट वॉचही सापडले। गुमनामी बाबा म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र 1985 पर्यंत ते फैजाबादमध्ये राहिले। गुमनामी बाबा म्हणजेच सुभाषचंद्र बोस होते का याच्या तपासासाठी त्यांच्याकडच्या काही वस्तू जस्टिस मुखर्जी चौकशी आयोगाने घेतल्या आहेत। आतापर्यंत जस्टिस मुखर्जी चौकशी आयोगाकडे असलेल्या 1147 वस्तूंपैकी 942 वस्तू परत मिळाल्या आहेत। गुमनामी बाबांच्या वस्तूंमध्ये जर्मन बनावटीच्या सुया, पत्र, मनी ऑर्डर्सच्या रिसीट, सिगार पाइप्सही मिळाले। नेताजी के इस्तेमाल करने वाली रोलेक्स घड़ी हुआ करती थी, वो यहाँ पर मिली है। इसके अलावा एक ओमेगा घड़ी भी इस्तेमाल करते थे, वो भी यहाँ पर मिली है। तो क्या वजह है कि जो नेताजी जिन घड़ियों को इस्तेमाल करते थे वही घड़ियाँ गुमनामी बाबा के पास से मिल रही हैं। और इसके अलावा एक बहुत महत्वपूर्ण बात जो ये है कि हमारे एक नहीं बल्कि दो सरसंघ चालक माननीय गुरु गोलवलकर साहब और सुदर्शन जी, दोनों लोगों के सीधे संपर्क सूत्र जो हैं कहीं न कहीं से गुमनामी बाबा से थे। जितनी भी चीज़ें निकल रही सब कहीं न कहीं से वो नेताजी से संबंधित जरूर आ रही हैं। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील आपल्यासोबत आहेत। पाटील सर, स्वागत आपलं। गुमनामी बाबांकडच्या वस्तू, विशेषतः त्यांच्याकडे असलेली घड्याळ काळाची उलटी चक्र फिरवणार का, यातले सगळे संदर्भ धागेदोरे पुन्हा उलगडले जाणार का, काय सांगाल सर? नाही, महानायक लिहिताना मी याच्या बाबतीत बरंचसं संशोधनाने अभ्यास केलेला आहे। यामध्ये दोन गोष्टी आहेत। एक महत्वाची गोष्ट अशी की जे आता रिव्हेलेशन झालेलं आहे फैजाबादच्या ट्रेझरीमध्ये, त्यानुसार या प्रकरणाचं गूढ सुटण्याऐवजी आता ते वाढत चाललेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे। एक दोन गोष्टी आपल्याला मान्यच कराव्या लागतील की नेताजी सार्वजनिक ठिकाणी नव्हे पण खासगी ठिकाणी सिगारेट ओढायचे आणि ते सिगारेटचे शौकीन होते। त्यामुळे त्यांच्याकडे जर्मन बनावटीची असेल, इटालियन बनावटीची असेल, काही सिगारेट केस असायच्या त्यांच्याकडे। आणि दुसरी गोष्ट अशी की नेताजींच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेताना आपल्याला लक्षात येईल की त्यांना घड्याळांचा शौक होता आणि विविध बनावटीची, विविध जातीची अनेक घड्याळं त्यांच्याकडे असायची। हे कॉरेस्पॉन्डन्समध्ये, पत्रव्यवहारात, बायोग्राफीमध्ये अनेक ठिकाणी हे सगळे उल्लेख आलेले आहेत आणि त्यामुळं हे गूढ अधिक वाढत चाललेलं आहे एवढं आपल्याला मान्य करावं लागेल। नक्कीच या सगळ्या पार्श्वभूमीवर ही जी सापडलेली घड्याळ आहेत ते, आणि जसं आपण आता सिगारचं म्हणालात, त्याचं घड्याळाच्या पार्श्वभूमीवर याचे सगळे संदर्भ आणि नेताजींच्या व्यक्तिगत आयुष्यातले त्यांच्या खाजगी वापरातल्या वस्तू, याच्याशी आपण काय साधर्म्य सांगाल? याच्याशी साधर्म्य म्हणजे सध्या कलकत्त्याच्या एल्जिन रोडवर जी नेताजींचं संग्रहालय आहे त्यांच्या कुटुंबियांनी जतन करून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे काही घड्याळ आहेत। त्यानंतर अनेक नेताजींचे असे फ्रंट साईजचे फोटो आहेत की त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या मनगटावर ती घड्याळ दिसतात आणि अपूर्वाईने ते अनेकांना घड्याळ भेट द्यायचे, अनेक लोक त्यांना द्यायचे आणि बऱ्यापैकी म्हणजे पूर्वी जे पुरावे आले त्यामध्ये गुमनामी बाबांचा हस्ताक्षर सुद्धा नेताजींची बरंचसं मिळतं आहे आणि त्यामुळे गूढ वाढत चाललेला आहे। पण त्यावेळेला ही पद्धत वापरली जायची साधारणतः इस्पिनोज म्हणजे रहस्यमय वावरासाठी। बऱ्याच वेळेला एका वेळेला दोन नेताजी सुद्धा प्रवास करायचे, म्हणजे पुढच्या गाडीमध्ये एक नेताजी आहे आणि पाठीमागच्या बाजूला त्यांच्यासारखाच दुसरा नेताजी आहे। म्हणजे शत्रूकडून बॉम्बफेक किंवा मायनर्स गाडीच्या खाली पेरले जायचे, याच्यातून बचावासाठी सुद्धा प्रतिमा असणारी माणसं पण वापरली जायची। त्यामुळे याच्यावर अनेक पुरावे एकत्रित करून मग कन्क्लुजनला यावं लागेल। तूर्त आपल्याला वाट बघावी लागेल की नेताजींच्या सगळ्या फायली जोपर्यंत बाहेर येत नाहीत तोपर्यंत याच्या बाबतीत काही निष्कर्ष काढणं हे खूप अवघड आहे। नक्कीच तोपर्यंत हे गूढ खऱ्या अर्थानं वाढत जातं की उकलत जातं, या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आता मात्र निर्माण झाली। धन्यवाद पाटील सर आमच्याशी बोलल्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।